नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। शिरपूर येथील शेतकरी संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले होते। मोर्चा काढण्यात आला। यावेळी एका शेतकरीच्या वडील यांना शिक्षण संस्थेमधून बरखास्त करण्यात आले। यावेळी त्यांची प्रतिक्रिया। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचे। शिरपूर तालुक्यात शिरपूर फर्स्ट नावाचे जे जनमंचाने जो शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा आयोजित केला होता, त्या मोर्चाचे जे हंसराज चौधरी आहेत आणि त्यांची टीम होती, त्यांच्या नातेवाईक आणि त्यांच्या वडिलांना जे शिक्षण क्षेत्रातील भस्मासूर झालेले आहेत आपल्या पूर्ण महाराष्ट्रात, त्या भस्मासुरांच्या विरोधात आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना जनमताने लढायला पाहिजे। कारण की आज एक शेतकरी पुत्र शिरपूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मागणी करतो, तर त्याचे कुटुंब उघड्यावर आले। त्यांचा मी जाहीर निषेध करतो त्या भस्मासुरांचा की त्यांनी सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या पुतळ्यावर अन्याय केलेला आहे। दुसरी गोष्ट, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब, आपलं राज्य हिंदू आहे, आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदूचे पोटचे पैदा आहेत, आम्ही तरीही शेतकऱ्यांसाठी हिंदू म्हणून लढतोय, तरी आपले राजकीय शिक्षण क्षेत्रातील भस्मासूर हे असे अन्यायकारक धोरण अवलंबत असतील तर शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागायला? पाकिस्तानात लढायची गरज नाही। आता भारतामध्ये इंडिया आणि भारत झालेलं आहे। हे इंडिया म्हणजे जे इंग्रजांची औलाद होती ती म्हणजे इंडिया, आणि जे सर्वसाधारण लढत होते भगतसिंग ते म्हणजे भारत, महात्मा गांधीचे वंशज। आता हीच लढाई लढावं लागणार आहे। वंदे मातरम। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ईश्वर पाटील यांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले व शिरपूर या घटनेचे जाहीर निषेध केला। कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, डी24 पेड न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।